माळ्यावरच्या पत्रांचा गठ्ठा जाळून टाक ती पत्र. कपाटातली समधी पुस्तकं विकून टाकली रद्दीच्या भावानं. आता एक एक करत सगळ्या गोष्टी विकून टाकायच्या. नवीन जागेत जाताना रिकाम्या हाताने जायचं. एम्प्टी हँड्स अँड एम्प्टी माइंड. जी हे बघ, उद्या सकाळी निघायचं आपल्याला. तुझं सामान आणि कपडे बांधून ठेव. पण किती दिवसांकरता? कदाचित कायमच. आणि हो, ती पत्र जाळायला विसरू नकोस. व्हायची. नमस्कार. किती वाजले? रात्री ते 9:30. ही कोणाला भेटायची वेळ आहे? पण मी सांगितलं होतं. कोण पाहिजे? आपण प्राध्यापक BK सहस्त्रबुद्धे. सहस्त्रबुद्ध्यांना यापूर्वी आपण कधी पाहिलंय? म्हणजे सहस्त्रबुद्धे आता इथं राहत नाहीत. 2 दिवसापूर्वीच ते पुण्याला शिफ्ट झाले. मी विकत घेतलाय हा वाडा. माझं नाव हाळन हट्टी. तुम्ही निघा. पण त्यांनी मला आजची अपॉइंटमेंट दिली आहे. सहस्त्रबुद्धे कधीच कुणाला भेटत नसत. तुम्हाला काय माहित? मी त्यांचा फार जवळचा स्नेही आहे. मला बोलले नाहीत कधी ते. तुम्ही कोण? माझ्यापेक्षा जास्त ओळखता तुम्ही त्यांना. हो ना. अलीकडे ते मला वारंवार बोलावत. मी त्यांना म्हणायचं सुद्धा, BK तुम्ही का माझ्याबरोबर आपला वेळ फुकट घालवताय? खरं तर एवढे राष्ट्रीय कीर्तीचे लेखक तुम्ही थोड्याच दिवसात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हाल. मला बरीच कामं आहेत. तुम्ही निघा. मला संशय येतोय की तुम्ही हाळन हट्टीचा मेकअप करून मला कटवता. तुमचा संशय खोटा आहे. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं माझ्याकडे. काय काम होतं काही आठवत नाही. तुम्ही निघा. ठीक आहे. हा, आठवलं. मगाशी तुम्हाला म्हणालो ना, ते काम आठवलं. तुम्ही कोण? हो, पुन्हा तोच प्रश्न विचारला.
हाळणहट्टीचा मेकअप उतरवलेला दिसतोय बीके. तुमचं कुणाकडे काम आहे? आता आपल्याकडेच. आपण प्राध्यापक BK सहस्रबुद्धे. हो, बोला काय काम आहे? तुमचे फोटो आणले. माझे फोटो? बघा ना, तुम्हाला खात्रीने आवडतील. माझी खात्री तुम्ही देताय? फोटो आवडले नाहीत का फोटो काढले ते आवडले नाही? तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या धिटाईचं कौतुक करावं? नाही, फोटो मी माझ्या आवडीने काढले. माझी परवानगी न घेता? घेतली होती. फिरायला जायच्या तुमच्या नेहमीच्या वाटेवर मी तुमची वाट पाहत उभा होतो. मी तुमचा फोटो काढतोय हे तुम्हाला ठाऊक होतं. मुद्दाम तुम्ही गुलमोहराच्या झाडाखाली थांबला. कॅमेऱ्याच्या लेन्स मधून मला सगळं स्पष्ट दिसत होतं. गुलमोहराच्या झाडाखाली मी नेहमीच थांबतो, पण दुसऱ्यावर पाळत ठेवायची ही तुमची रीत केवळ असभ्यच नाही तर क्रिमिनल सुद्धा आहे. पण तुमचा फोटो काढायची परवानगी मी पूर्वी अनेकदा रितसर मागितली होती. तुम्हीच ती नाकारली. का? फोटो काढणं तुम्हाला आवडत का नाही? तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं सांगू, तुम्हाला तुमचा फोटो स्वतःपाशीच लपवून ठेवायचा आहे. तुमची काही हरकत? निश्चितच आहे. बीके, तुम्ही कोणासाठी लिहिता? स्वतःसाठी तर नक्कीच, पण फक्त स्वतःसाठी नाही, वाचकांसाठी सुद्धा. ते लिखाण वाचकांना आवडलं तर वाचक लिखाणाबरोबर लेखकाच्याही प्रेमात पडतात. पण जर तो लेखक स्वतःला असं लपवायला लागला तर लोकांचं कुतूहल चालवतं. आणि मग मी असे चोरून फोटो काढले तर माझी काय चूक? माझ्या नकळत तुम्ही या वाड्यावर सुद्धा येऊन गेलात. मला जाम आवडला तुमचा वाडा. वाड्याचे सुद्धा फोटो काढलेत? हो ना, सगळ्या बंद खोल्या आणि खोल्याना मोठमोठाली कुलप. निदान वाड्याचे फोटो तर तुम्ही फाडायला नको होते. किती कडेकोड बंदोबस्तात ठेवता हो तुम्ही स्वतःला. त्याला प्रायव्हसी म्हणतात. प्रायव्हसी. खिडक्या बंद करून घ्यायच्या आणि दरवाजाना बाहेरून कुलूप ठोकायचं आणि आत पडून राहायचं शांत. गर्द दाट झाडी सुरू होते. मैलच्या मैल पसरलेली गूढ काळोखी गुहा. नितांत सुंदर प्रदेश. आजूबाजूला काही परिचित, काही अपरिचित चेहरे, पण सगळ्यांचेच डोळे मिटलेले. मीच फक्त उघड्या डोळ्यांनी वावरतोय. कुणाला अंजारत, कुणाला गोंजारत, कुणाला आलिंगन देत तर कुणाला बेदरकारपणे तुडवत विवस्त्रपणे विहरतोय. Agonies and ecstasies. सावल्यांचा प्रदेश. प्रचंड कोलाहल. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा ताहो, जीव घेण्या किंकाळ्या, आरोळ्या. माझ्या हातात चाबूक. मी सूड घेतोय. कुणाचा, कसला, का, हे सगळे प्रश्न माझे, फक्त माझे. दुसरे कुणीच मला प्रश्न विचारू शकतच नाही. मी खिडक्या गच्च मिटल्यात, दरवाजाला टाळ ठोकलाय. मी माझ्या पुरताच समर्थ आहे. मी पूर्ण बंदोबस्त केलाय. वा विके, वा वा, सुंदर. आता तुम्ही तुमच्या लिखाणामधून दिसताना अगदी तसे दिसला. मला माझ्या लिखाणावर चर्चा नकोय. चर्चा तुम्ही नेहमीच टाळत आला आहात. नेगेटिव्ह माझ्या ताब्यात द्या. तुम्ही कशाला? मीच त्या फाडून टाकतो. मला वाटलं नव्हतं तुम्ही फोटोवर एवढे चिडा.
दुसऱ्यानं मला असं गृहीत धरलेलं मला अजिबात आवडत नाही. मागे एकदा याच कारणावरून मी माझ्या जवळच्या मित्राला कोर्टात खेचलं होतं. याचा अर्थ मी काय समजायचं बिके? काय 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 समजायचं काय याचा अर्थ मी? कोर्टाच्या नोटीसचा अर्थ काय होतो जयंता? अरे म्हणून तू मला नोटीस पाठवलीस मला? अरे 20 वर्षाची मैत्रीण आपली आणि एका क्षुल्लक कारणावरून तू कारण क्षुल्लक नाहीये. माझं साहित्य म्हणजे तुमच्यासारख्या धेडगुजरी साहित्य कारकुनांचा पार्ट टाइम बिझनेस नाही, समजलं ना? अरे अनावधानानं तुझी परवानगी घ्यायची राहून गेली, पण तुझं लिखाण सगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित व्हावं हाच एक उद्देश होता. आणि कथानकाचा पुरता मोबदला तुला पाठवलाय. तो चेक मी न स्वीकारताच परत पाठवला. पैसे, सन्मान, कीर्ती असल्या व्यावहारिक कारणांसाठी मी लेखणी हातात धरत नाही. 2-4 कथा कविता लिहून साहित्य संमेलनांची अध्यक्षपद भूषवायची असती ना, तर असा आडगावात येऊन गेली 20 वर्ष राहिलोच नसतो. कुणी उठावं आणि माझे शब्द या भाषेतून त्या भाषेत फिरवावे. एवढं स्वस्त नाहीये लिखाण माझं. मुद्दाम 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 काहीतरी गैरसमज करून घेतोयस. अरे एवढा टोकाचं पाऊल उचलायचं होतं तर एखादं साधं पत्र लिहून मला कळवायचंच तरी. अरे एवढी जुनी मैत्रीण आपली. माझं लिखाण हे माझं सर्वस्व आहे आणि आपली एवढी जुनी मैत्री, याचा अर्थ तू काय माझ्या लेखनाचा ठेका घेतलायस? हा विचार तुझ्या मनातील असं वाटलं देखील नव्हतं मला. याचा अर्थ तू मला गृहीत धरून चालला होतास. 2-4 पत्र आपण एकमेकांना काय लिहिली, 1-2 वेळा मी तुझा पाहुणचार काय केला, याचा अर्थ तू केव्हाही लाथ मारून माझ्या घरात घुसावस. एवढा एवढा क्षुद्र मनाचा असेल याची पुसटशी जरी शंका माझ्या मनात आली असती ना. कुणाशी बोलतोयस तू जयंता? अरे तुझ्याशी. अरे दुनियेच्या मध्ये अशील आहे तू असामान्य प्रतिभेचा लेखक, पण आता मात्र तुझे सगळे शब्द कवडी मोलाचे वाटायला लागले. तुझ्यासारखेच हे पोकळ मुखवटा धारण केले. मराठीतल्या एका श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित लेखकाला हे असं बोलायचं तुझं धाडस मात्र विलक्षण आहे. श्रेष्ठ मराठी लेखक नाही अशी आहे, पण आता मात्र सामान्य होणंही सामान्य झालंय. बिनलायकीच्या आणि टिनपाट लेखकांनी येऊन मला जोखण्याच्या भानगडीत पडू नये. मला जोखणारा माणूस सुद्धा तितक्याच ताकदीचा हवा. अरे जिथं तू स्वतःला ओळखू शकला नाहीस तिथे मला काय ओळखणार आहेस? हा हा तुझा चिरेबंदी अंधारवाडा तुलाच लखला हो. पण एक मात्र लक्षात ठेव, ही आव्हानाची भाषा तुझ्या कुवतीच्या बाहेरची आहे. या 4 भिंतीच्या आडच तुझी ही विश्वामित्री दुनिया वसव. मी बिनलायकीचा. अरे बाहेर गेलास ना तर माझ्यासारखेच बिनलायकीचे लोक तुझे सगळे मुखवटे फाडून तुला फार विद्रूप करून टाकतील. अरे असल्या 56 नोटिसा माझ्या कचऱ्याच्या पेटीत आहे. हिंमत असेल तर कोर्टात ये. तुम्ही काढलेले फोटो मी फाडून टाकलेत याचा अर्थ अजून तुमच्या ध्यानात आलेला दिसत नाही. नाही पिके नाही. इतके दिवस तुम्ही मला जवळ येऊ दिलं नाही. उद्या तुम्ही इथं नसणार आणि हे तुम्हाला कसं माहित? भिंतीना कान असतात, गच्च मिटलेल्या खिडक्यांना देखील झरोके असतात. काय सुचवायचंय तुम्हाला? तुम्ही आत्मचरित्र लिहायचं. अशक्य. का? मी अजून मलाच अनोळखी आहे आणि जे अनोळखी आहे त्याचं चरित्र कसं लिहिणार? लिहिता लिहिताच कदाचित ओळख पटेल. त्यासाठी आत्मचरित्राची गरज नाही. माझ्या प्रत्येक लिखाणातून मी या अज्ञाताचाच तरी शोध घेत आलोय. पण बिके, माणसाच्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते की ज्यावेळी त्याला स्वतःविषयी
दुसऱ्याकडे काहीतरी भडबडून भडबडून बोलावं असं वाटतं. हे तुम्ही मला ऐकवताय? माणसाचं मन ही काय अजब चीज असते आणि त्याच्या किती हजारो शक्यता असतात याचा माझ्या इतका चांगला अभ्यास दुसऱ्या कुणीही केला नसेल. होय, अश्वमुद्रा ही तुमची कादंबरी म्हणजे तुमच्या लिखाणाचा परमोच्च बिंदू. येस येस, इट वॉज माय मास्टरपीस. No. It is not your masterpiece. हे तू बोलतोयस वसंता? फक्त मीच हे बोलू शकतो. निदान तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस. एक सांगशील? विचार. तुझ्या कादंबरीच्या अर्पण पत्रिकेवर तू लिहिलं होतंस, माझ्या अनोळखी सहोदरांना. कशासाठी? त्याचा संबंध हा की अश्वमुद्रा ही तुझी स्वतःची कादंबरी नव्हती, तर तो अतिशय बेमालूमपणे कलात्मकतेने केलेला व्हिक्टर कार्डॉसच्या एका अप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद होता. आपण कॉलेजमध्ये असताना त्याचं हस्तलिखित वाचलं होतं आणि त्यावेळी तू भलताच भारावून वगैरे गेला होता. मला वाटलं होतं निदान अश्वमुद्राच्या बाबतीत तुला तरी हा संशय येणार नाही. नाही, आता तुला खोटं वाटेल कदाचित, पण कार्डॉसची ती कादंबरी वाचण्याच्या फार पूर्वीपासून नेमका तोच विषय माझ्या डोक्यात खोळत होता. आणि कार्डॉसची ती कादंबरी वाचली तेव्हा मला वाटलं ती साफ हसलेली आहे. आपल्या डोक्यात जे कथानक आहे तेच जास्त योग्य आहे, म्हणून मी ती कादंबरी पुन्हा नव्यानं लिहून काढली. पण हे सगळं तू प्रस्तावनेतच मांडायला हवं होतंस. आणि काही झालं तरी व्हिक्टर कार्डॉसची रूम तू जाहीरपणे मान्य करायला हवी होतीस. तू तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवला नाहीस. मी माझ्या मनाशी प्रामाणिक राहिलो. हा तुझा भ्याडपणा झाला. आरोप जाहीरपणे कर. माझे शेकडो वाचकच तुझा हा बेत हाणून पाडतील. उगाच खोट्या भ्रमात राहू नकोस. लोक तुझं लिखाण जेवढ्या आवडीने वाचतात तितक्याच चवीनं तुझ्यावरचे आरोपही चघळतील. जयंता काय किंवा वसंता काय, दोघांनी तुम्हाला कितीही धमक्या दिल्या तरी त्यांनी तुमची कधी जाहीर बदनामी केली नाही. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा नव्हता. त्यांना पक्क ठाऊक होतं की लोक त्यांच्या एका शब्दावरही विश्वास ठेवणार नाहीत. ज्यांच्या समोर तुम्ही कधीही गेला नाही त्या लोकांविषयी इतका विश्वास आहे तुम्हाला? का नसावा? त्यांनी मला एक रत्नजडित सिंहासन भेट म्हणून दिलंय. कारण तुमच्या हातात एक वेगळाच कॅनव्हास आला होता विकी. त्यावर कुंचल्याच्या एकेका फटकाऱ्याने तुम्ही असे रंगविभ्रम निर्माण केले की त्या इंद्रधनुष्यासमोर लोक नतमस्तक होऊन गेले. यालाच कलावंताची प्रतिभा म्हणतात. हो, आणि त्या प्रतिभेचा लोकांनी एकमुखानं जय जयकार केला. पण त्याचा स्वीकार करायला विके तुम्ही पुढे आला नाही. त्या कॅनव्हासच्या मागे स्वतःला लपवून घेतलं. चित्र महत्वाचं, चित्रकार नव्हे. आणि त्या जय जयकाराचं वारं जर चित्रकाराच्या कानात शिरलं ना तर चित्रातले रंग फिकट होत जाण्याचीच शक्यता जास्त. हे अर्धवट सत्य विके. पण चित्रकारालाच भीती होती की कदाचित चित्र बिघडलं तर चित्रावर चिखलाचे गोळे येऊन पडतील. आणि जर चित्रकार त्या चित्रासमोर उभा राहिला तर त्याच्या चेहऱ्यावरही चिखलफेक होण्याची शक्यता.
हा विपर्यास होतोय. होतोय होतोय म्हणून तर तुम्हाला आत्मचरित्र लिहायची विनंती केली. तुमच्या पश्चात चरित्रकार तुमच्याविषयी भलभलते विपर्यास करतील. त्याला इलाज नाही. इलाज आहे बिके, इलाज आहे. गिव्ह अ सेकंड थॉट प्लीज. प्राध्यापक B.K. सहस्त्रबुद्धे. आमची तार मिळाली का? हो, आज सकाळीच मिळाली. म्हणजे तुम्ही दिल्लीहून आला. या ना, या बसा. हा. राष्ट्रीय साहित्य परिषदेकडून आलोय. या वर्षीच्या फेलोशिप साठी आपली निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. आपल्यासारख्या तपस्वी साहित्यिकाला हा मान मिळतोय, हा खर तर आमच्या साहित्य परिषदेचाच गौरव आहे. पण मी कुठलंही पारितोषिक स्वीकारत नाही. मी कुठलंही पारितोषिक स्वीकारत नाही. नाही 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 ठीक आहे. यावेळेस मात्र तुमचा तो नियम बाजूला ठेवा. अहो, म्हणून तर खास स्वतः जातीनं तुम्हाला विनंती करायला आलोय. पुढच्या वर्षी नोबेल साठी सुद्धा तुमच्या नावाची शिफारस होणार आहे. पण ही फेलोशिप स्वीकारून मी करायचं काय? तुम्ही आत्मचरित्र लिहायचं. आत्मचरित्र? अहो, तुमचं आत्मचरित्र पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल. एका आडगावाच्या खेड्यात राहून स्वतःच असं खास तत्वज्ञान तयार करणाऱ्या आणि प्रत्यक्षात ते निष्ठेने जगणाऱ्या तुमच्यासारख्या लेखकाचं आत्मचरित्र किती उद्बोधक असू शकेल. आम्ही तर नुसत्या कल्पनेनंच थरारून गेलो. नाही हो, नाही. एवढं थरारून जाण्यासारखं काहीही नाहीये माझ्या आयुष्यात. अगदी चार चौघांसारखंच आहे माझं आयुष्य. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला बिके. नाहीतर एखाद दुसरी कादंबरी लिहून खुशालून जाणारे किती साहित्यिक आपल्या देशात आहेत. पण त्यांच्यामध्ये प्रसिद्धीपासून स्वतःला शेकडो मैल दूर ठेवणारा तुमच्यासारखा साहित्यिक पाहिला ना, हे आमची मान आदराने झुकते. प्रसिद्धी मी मुद्दामहून टाळत होतो असं नाही, पण मला कधीच त्याचं आकर्षण मात्र वाटलं नाही. पहा पहा. आणि लोकांनी तुमच्याविषयी किती गैरसमज पसरवले. मी असं सुद्धा ऐकलंय की तुम्ही म्हणे आता तुमचं लिखाण बंद केलंय. ही गोष्ट मात्र खरी आहे. ज्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की यापुढे मी लिहूच शकत नाही, त्यावेळी आणि त्याच क्षणी मी माझं लिखाण थांबवलंय. आत्मचरित्र मात्र तुम्हाला लिहावंच लागेल. बिके, मला असं वाटतं, म्हणजे माझी अशी धारणा आहे की एखादा कलाकार जेव्हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचतो तेव्हा आत्मचरित्र ही त्याच्या लेखी केवळ एक कलाकृती उरत नाही, तर आत्मचरित्राच्या भैरवीशिवाय वा 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 वा. अहो, आत्मचरित्राच्या भैरवीशिवाय त्याने जमवलेल्या या मैफिलीची सांगताच होऊ शकत नाही. कुणीतरी लिहा असं सांगून मी आजपर्यंत कधीही लेखन केलेलं नाही. तो माझा पिंड नाही. बरं का बिके, आपला निर्णय आपण आजच घ्यायला पाहिजे असं नाही. मी वाट पाहिन आणि वाट. अभिनंदन बिके.
शेवटी तुम्ही आत्मचरित्र लिहायला तयार झाला. नो नेवर. आत्मचरित्र लिहून देईन असा लेखी कबुली जबाब मी अजूनपर्यंत कुणालाही दिलेला नाही. का? माझी गोष्ट माझ्याजवळच राहू दे. इतरांना त्यावर चवीनं चर्चा करायची संधी मी मिळू देणार नाही. तुम्ही असे स्वतःला लपवू शकत नाही विके. तुम्हाला तुमची गोष्ट सांगावीच लागेल. यापुढे मी लेखणी हातात धरणार नाही. फक्त हा कॅनव्हास रंगवणार. उगाच लंगड्या सबबी सांगू नका. सगळ्या कुलपांच्या किल्ल्या माझ्याकडून गहाळ झाल्या. स्वतःच्या मनाची अशी खोटी समजूत करून घेऊ नका विके. नाही तर खचत चाललेल्या भिंती आणि खुसमटून गेलेले दरवाजे खिडक्या फितूर होतील. नाही, त्या फितूर होणार नाहीत. कुणीतरी दरवाजा खडखडवतो. कोण आहे? खिडक्यांवरची थाप ऐकली. भास होतोय. हे सगळे भास संपवून टाका. मला माझं चित्र रंगवू दे प्लीज. तुम्ही निघा. फार उशीर झालाय. मला आता शब्दच दिसत नाहीत. दिसते फक्त 2 शब्दांमधली निशब्द जागा. तीच मी आता या कॅनव्हासवर रंगवणार. तुम्ही निघा. मी आता इथंच थांबणार आहे. तुमच्या बरोबर कायमचा. बट यू आर डिस्टर्बिंग मी. सगळं अपरिहार्य आहे. दिनू, दिनू, वरडताय कशा पायी? या माणसाला इथून ताबडतोब हाकलून दे आणि दरवाजा लावून घे. कुणाला साहेब? अरे या. इथं तर कोणीच नाही. कोणीच नव्हतं. तुमची तब्येत बरोबर नाही काय साहेब? वाईच विश्रांती घ्या जरा. इथून निघायला तुमचं मन घेत नाही बघा. माझा बी पाय निघणं इथून. आपण इथंच राहूया. नाही दिनू भाई, आता आपल्याला निघायलाच हवं.